हर हर थोड़ा इको दे जरा। हर हेलो शार्प कर सर। हेलो नमस्कार। माझा मायबाप रसिक एवढ्या भर पावसात सुद्धा ही कलगीतुऱ्याची जी आपली लोककला आहे आजचा सामना पाहिला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर या लोककलेमधील मोठं नाव अभियानिल कला मंच आणि या मंचाचे शिलेदार शाहीर अनिलजी गराटे मंडळाच्या नियमाप्रमाणे आपण आपलं प्रमाणपत्र आणि आजच्या बारीचा आपला प्रश्न याची प्रत घेऊन यायची आहे आणि आमचं प्रमाणपत्र आमची प्रश्नपत्र आपण घेऊन जायचे। हेलो कोरसच्या माईकचा जरा आवाज नाही
धरून आलो आज तुझ्या पायी निर्विकार रूप तुझे दिसे मुझ ठाई तुझ्या विना जगी कोणी नाही तुझे मकर सान तुझ्या विना जगी कोणी नाही तूच माझा बाप आणि तुझ्या विना जगी कोणी नाही तूच माझी दुर्गा नवला स्वागतम 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 14 विद्या 64 कलेची देवता 4 वेद 6 शास्त्र या पुराणांचा दाता सकल जगांचा भाग्यविधाता श्री विघ्नहर्त्याला वंदन करू गंग देवता स्थान देवता शूर देवता ग्राम देवता श्री नटेश्वराला वंदन करू आमचं ग्रामदैवत आई नवलाई देवी दुर्गा माता आई सोनाई श्रीदेव सर्वेश्वर तसेच या पूर्ण गावची ग्रामदेवता आई नवलाई यांच्या जोडी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक सह्याद्रीचा सर्वा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना शाही मानाचा मुलगा करून राजर्षी शाहू महाराज ज्योतिबाजी फुले आणि भारतीय राज्यघटनेचे संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मरण करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून सगळ्यांना मला तमाम लाडक्या नाथप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुलगा करून आज आम्हाला आमचा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्यावेळेस श्री सुधीर व संदीप माने यांचे मनस्वी आभार मानून श्री दुर्गा नवलाई मंच मुंबई अंगवली सादर करत आहोत कोकणची पारंपरिक लोककला झापडी नृत्यकला सादर करतोय झापडी नृत्यकला कवी भानुदास घराण्यातील रावजी व कुलशंकरचे शिक्षक काही सकाराम भावनक काही जनार्दन कांबळे यांचे पट्ट शिक्षक माझे गुरुवर्य कवी शाहीर प्रभाकर कांबळे वस्ताद शशिकांतजी टाकळे शाहीर अभिषेक काकारेसह विनय बने आजची निर्मित शाखा केदारजी रंगेश्वर नाच मंडळ गोपने राजापूर आणि शाखेचे शाखा
शाहीर साऊंड सर्व्हिस राजा पुणे या सर्वांचे आणि माझ्या जमलेल्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे आणि या गर्दीमध्ये उपस्थित कवी शाहीर वसाद लोककलेतील इतकी मान्यवर मंडळी उपस्थित असतात आणि माझ्या मायबाप माय मावल्या सर्वांच्या चरणाला हात लावून आम्ही आमच्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. लक्ष असू हॅलो हर आजच्या फेरीच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर आणि काही मंडळी इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी शाहीर अनिल गराटे त्यांचे बंधू अविनाश दादा गराटे त्यांचे वस्ताद त्यांचे गुरुवर्य आणि त्यांचा संपूर्ण संच त्यांचा वाद्यवृंद यांना सुद्धा आम्ही शाहीर मानाचा मुजरा करतो. आज या मायबाप श्रोत्यांच्या गर्दीमध्ये आमच्या मुसरी गावचे तुरेवाले शाहीर संजयजी कांबळे उपस्थित आहेत. राजापूर गावचे आमच्या घराण्यात आमचे गुरुवर्य शाहीर लक्ष्मणजी सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत. आज माझ्या अंबावली गावातून शक्तिवाले शाहीर संकेतजी कारकर इथे उपस्थित आहेत. तसेच आमच्या देवरुख गावातून रोशनजी रावशे हे सुद्धा आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्या दोन्ही कलावंतांना वेळोवेळी मुंबईपर्यंत साऊंड पोहोचवणारे या लहान तालुक्यातील या साऊंड क्षेत्रातील एक अवर्णी नाव आहे ज्यानं अल्पावधीतच मुंबईपर्यंत साऱ्यांना आपल्या साऊंडचं वेळ लावलंय. पंकज दादा येरी दत्तकृपा साऊंड सर्व्हिस पंकज दादा आणि बरीचशी मंडळी आहेत. बाकीची आमची सगळी युट्यूबर्स मंडळी आहेत. तुम्हाला सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा आवर्जून सांगतो आजची वारी युट्यूबला जाऊ द्या. इतक्या पावसामध्ये वारी कशी होईल. आम्हाला सुद्धा सकाळी निघाल्यापासून मुंबईपासून हीच काळजी होती. बुवा सुद्धा सकाळीच निघाले. शाखा जरी इथून आले असतील तरी आम्ही 300-350 किलोमीटरवरून आलोय फक्त. आणि इथं आल्यानंतर मात्र मन भरून गेलं की तुमचं प्रेम पाहायला मिळालं. देवरुख मध्ये निघताना खूप पाऊस होता. अर्ध्यापर्यंत पाऊस मिळाला. पुढे पाऊस थांबलाय. वरुण राजाची कृपा असेल आणि तुमची सर्वांची साथ असेल तर आमच्या दोन्ही वारीना अशीच शेवटपर्यंत सहकार्य करा. एवढी प्रामाणिक अपेक्षा आपल्या जवळ ठेवतो. प्रथम फेरीला सुरुवात करतो. म्हणायचं आहे काय बुवा, समाजाचा मान राखून माझ्या माया माऊल्या त्या इथे उपस्थित आहे. या सगळ्यांचा मान राखून उपस्थित मातबर शाहीर मंडळी सर्वांचा मान राखून स्तवनाला सुरुवात करतोय. हे स्तवन आज आपला कलगीतुऱ्याचा सामना आहे. हा कलगीतुऱ्याचा सामना म्हणजे माया ब्रह्माचं भांडण. आज आम्ही आधी मायेची बाजू मांडायची आणि भुवानी शिवशंकरची बाजू मांडायची. शाहीर आपण मोठ्या घराण्यातून येतो आहे. बरेचसे कार्यक्रम आज आपल्या माध्यमातून झाले. आमची आपल्याला एक विनंती असेल आज आम्हाला आपण आपल्या दोन्ही वारीमध्ये स्त्री वाचकच बोलाल अशी प्रामाणिक अपेक्षा करतो. कारण हा वाद माया ब्रह्माचा वाद आहे. हे भांडण आहे बुवा. आणि हेच आज लोकांना दाखवून द्यायचं आहे. कारण आज बरेच शाहीर सांगतायत कलगीतुऱ्याला सोन्याचे दिवस आले. सोन्याचे दिवस आले होते. पण आता काही शाहिरांनी आहे ना काही शाहिरांनी आता त्या दिवसाला बदलावायला सुरुवात केली. पण आजची वारी सर्वांचा मान राखून कुठेही विकसित एखादा एक शब्द आमच्याकडून येणार नाही. पण वारी तुमच्या समोर ठेवणार आणि रसिक तुमच्या चरणावरती ठेवणार. शाहीर लक्ष असू द्या.
स्तवनाला सुरुवात करतोय. मुखी तुझे नाव तूच माझी आई, दिव्य तुझे रूप दिसे ठाई ठाई, तुझी माय बाप माझा तुझी विठाई, नित्य घडो सेवा तुझी दुर्गा नवलाई. आ सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मस आले भीमबाई. जन्मस आले भीमबाई, नरसिकाचा ठेवूनी आमार. नरसिकाचा ठेवूनी आमार, ठेवूनी आमार, नवलाई दीवरदार. नवलाई दीवरदार.
ज्ञानी प्रभाकर गुरुवय माझे शशी अभिविनय राखी त्यांचा मान अभिविनय राखी त्यांचा मान राखी त्यांचा मान मौलैनी वरदान मौलैनी वरदान मौलैनी वरदान रसिकांत ठेवली अमान रसिकांत ठेवली अमान ठेवली अमान मौलैनी वरदान मौलैनी नवलैनी वरदान नवलैनी वरदान बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड नागी ओळीचा छत्रपती शिवाजी शक्ती गणपती बाप्पा मायबाप रसिकांच्या माध्यमातून पारितोषिक आले. माझ्या आंबवली गावचे सुपुत्र आता स्थायिक आहेत दुबईमध्ये. नितीन चव्हाण दादांच्या माध्यमातून ऑनलाईनच्या स्वरूपात युवाशाही अभिषेक पातळ यांच्या आवाजासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच एक
आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आजचे यजमान संदीपजी माने दादांच्या माध्यमातून अभिषेक पताडे आणि विनय बने यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. श्री दुर्गा नवलाई कलामंच आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. दादा एक ढोलकीला शैलीला माहिती द्या. स्तवन झालं. शाही गट आजचा गट शाही लक्ष असावं आपलं. आणि या समाजाच्या माहितीसाठी सुद्धा सांगतोय 14 सप्टेंबर ज्या सणाची तुम्ही आम्ही आपण सर्व हिंदू धर्मीय ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो आपला तुमचा आमचा आवडीचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा सण गणेश चतुर्थी सण येतोय. पण ही चाहूल या माझ्या शेतकऱ्याला लागली. शेतीत राबतोय, पीक पाणी म्हणावं तसं येत नाहीये तरी शेतकरी आपला कसतोय. आणि बोलायचं झालं तर आपली कोकणातली परिस्थिती फार गंभीर आहे. वरती देशावरती सगळ्यांना कर्ज मिळतं. आवर्जून सांगतोय जरा युट्यूबवर बांधव घेऊन जा. देशावरती पीक फवारणीला कर्ज, मोटरसाठी कर्ज, बियाणे कर्ज, खत कर्ज. पण कोकणामध्ये फक्त शेती होते पावसाळी, ती सुद्धा आपल्या भाताची शेती होती. आपली शेती नासली काय, वाया गेली काय, आपल्याला कोणीही आजपर्यंत कोणी विचारायला आले नाहीत. यापुढे येतील की नाही माहित नाही. यानंतर कोकणकर जगतो आपल्या फळबागांवर. प्रामुख्याने उत्पादन असतं आपल्याकडे आंबा आणि काजू. वर्षातून एकदा उत्पन्न मिळतं, ते पण फार दुप्पट जास्त. याची पण आपल्याला कोणतीही सबसिडी किंवा याचाही कोणता आपल्याला काही एक मोबदला मिळत नाही. हा तरी माझा शेतकरी या कष्टामध्ये असताना सुद्धा सांगतोय की हे गणराजा देवी गणहर्त्या, तुझी चाहूल लागली आम्हाला. तू या धरणीवरती या माझ्या साऱ्या भोळ्या भक्तांना दर्शन द्यायला आणि साऱ्यांना सुखाचा आशीर्वाद द्यायला कधी येशील. शाहीर लक्ष असावं. तुझ्या स्वागताची सुरू झाली तयारी. निर्विकार मूर्ती तुझी भयभव घरी येणार देव माझा संकट निवारी. तुझ्या भक्तांचा श्रीगणा करुण प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी घेऊन डाव्याकडे पदर तू सावरी. म्हणून काय म्हणतं बघा, इंद्रधनुची सजली कमान
स्वागता धरणी रेगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी रेगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी इंद्रधनुची सजली कमान शुभ्र नभांगणी हिरवा शालू नेसून नटली स्वागता धरणी रेगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी रेगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुभ्राची चांदणी
शुभ्राची चांदणी फिरव तसेच या गर्दीमध्ये देवरुख वाशी गावचे भजन बुवा सुनीलजी सावंत तसेच माझ्या आंबोली गावातील सुप्रसिद्ध पकवाज मास्टर श्यामसुंदर पांचाळ माझे वडील आणि माझी आई आजच्या या बारीला उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा स्तवन झालं गण झालं शाहीर शक्तिदुरा 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 कलगीदुरा सगळे शाहीर म्हणतात ना माझ्या इथे कुठून गवळण निवासी गवळण ही गवळण हे माया भ्रमाचं भांडण ते कल्पित भांडण याच्यामध्ये असे शब्द होते का तिथे बरेचसे जाणकार शाहीर वस्ताद आज उपस्थित असतील बरेचशी वाचक मंडळी असतील कारण या लांजा तालुक्यामध्ये बरेचसे शक्ती तुऱ्याचे मित्र म्हणे तुऱ्याचे मातब्बर शाहीर या लांजा शहरामध्ये आज सुद्धा आहेत याच्या आधी सुद्धा होते आणि इथून पुढे सुद्धा या लांजा शहरामध्ये असे मातब्बर शाहीर होते पण राधाकृष्णाचं प्रेम ते प्रेम किती निस्सीम होतं ते प्रेम सोजवळ सात्विक आणि आध्यात्मिक प्रेम होतं पण आता या कलगीतुऱ्यामध्ये या प्रेमाला कुठेतरी गालबोट लागतंय मग तुझी माय माझी माय आणि खणाची आहे मायबाप शाहीर घडतो त्याला घडवलं जातं मूर्ती घडते तिला घडवली जाते तशीच ही गवळण विविध अंगाने सादर केली जाते पण ह्या गवळणीचं मर्म हिचा गाभा हिची सोजवळता हिची सात्विकता आणि हिच्यातलं अध्यात्म कोणी बाजूला करू नका गवळणी खूप येतील जातील गायल्या जातील बरेचसे शाहीर कवी लिहितील आणि लिहित राहतील मग हे राधाकृष्णाचं निश्चित प्रेम हे प्रेम तुम्ही तुमच्या काव्यातून साऱ्या मायबाप रसिकांपर्यंत पोहोचवा उद्या हाच रसिक या आजच्या गवळणी जर डोक्यावर घेतोय तर उद्या अशा सुद्धा गवळणी डोक्यावर घेईल काय सांगायचं शाहीर वाचक मंडळी जास्त काही सांगत नाही पण सातव्या अवतारी तू श्रीराम असताना
मला वचन दिलं होतंस. कान्हा, या राधेला 7व्या अवतारी तू वचन दिलं होतंस. या वचनामुळं या वचनामुळं ही राधा 8व्या अवतारामध्ये सुद्धा, या आधी सुद्धा, या अवतारात सुद्धा वेळोवेळी तुझ्यासाठी 14 वर्षांनी मोठी होती. ही राधा कान्हा तुझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठी होती, तरीही प्रेम केलं. माझं लग्न झालं होतं तरीही प्रेम केलं. माझा संसार होता तरीही प्रेम केलं. पण तुझ्या माझ्या प्रेमाला मी माझ्याकडून कुठेही गालबोट लावून नाही दिलं कान्हा. आणि अपेक्षा पण तीच करेन की तू सुद्धा या आपल्या प्रेमाला कुठेही गालबोट लागू देऊ नकोस. शाहीर, आजची गवळण साधी सोपी गवळण देतोय तुम्हाला, प्रेमाचीच गवळण देतोय. एकही शब्द माझ्या माय माऊलीला, एकही शब्द किंवा एकही ओळ या गवळणीतील मान खाली करायला किंवा खाली बघायला किंवा ही भारी वागताना तिला नजर वरती उचलायला कुठेही कमीपणा पडणार नाही. असा एकही शब्द या गवळणीमधून येणार नाही. पण विषय मात्र आपण लक्षात घ्यायचा आहे बुवा, साधी सोपी प्रेमाची गवळण आली आहे. कारण आज तुमची आमची भेट झाली आहे. नवीन संसार, नवीन मंचात, माझ्या नवीन शाहिरा सोबत आज 13 ऑगस्ट आपण राजा पूर्णेमध्ये भेटतोय. आणि 22 ऑगस्ट पुन्हा एकदा शाहीर अनिल गराटे सोबत आम्ही मुंबई रंगमंचावरती सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल कोपरमध्ये आम्ही शनिवार 22 ऑगस्ट संध्याकाळी 8 वाजता पुन्हा एकदा भेटतोय. त्यामुळे शाहीर, आपण वाचकच आहात. आम्ही आपले कार्यक्रम आवर्जून पाहतो. आपण सुद्धा आमच्या मागून घ्या अशी अपेक्षा करतो. आणि आमची गवळण मायबाप रसिका आणि माझ्या माय माऊल्या तुमच्यासाठी ठेवतो. तुझ्या प्रेमात दिवाणी वेडी राधा हो. तुझं प्रेम कान्हा सांग होत रे किती. तुझ्या प्रेमात दिवाणी वेडी राधा होती. तुझं प्रेम कान्हा सांग होत रे किती. युगान युगे निभावली जग अमीर आहे तुझी नकारा माझी प्रेम. आ आ
होईल कशी राधा राणी मला भेटण्याला तू चक्रपाणी मला भेटण्याला तू चक्रपाणी येशील तारे गुंजवणी तुझ्या माझ्या आठवणी सत झाल्या नयनी नको आता दूरी गेली
शाहीर गवळण झाले. आम्ही आमची प्रश्नपत्र आपल्याला दिले पण या माझ्या मायबाप रसिकांच्या माहितीसाठी, माझ्या समाजाच्या माहितीसाठी आजचा आमचा प्रश्न, हा प्रश्न माझे गुरुवरी शाहीर, कवी शाहीर, ज्या माझ्या गुरुवर्यांनी 1993 या साली शक्ती तुरा आणि या शक्ती तुऱ्याची पहिली कॅसेट शाहीर रामचंद्र घाडेकर यांच्या सोबत कॅसेट रेकॉर्डिंग विनसला होत होती. पण शाहिरांचा आवाज लागला नाही. सन्माननीय तुकाराम मांडकर शाहीर यांना सोबत घेऊन 1993 ला ज्या शाहिरांनी या शक्ती तुऱ्याला सोन्याचे दिवस दिले, माझे गुरुवर्य शाहीर प्रभाकरजी कळमटे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा आज त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गुरुवर्यांपासून हा चालत आलेला प्रश्न आहे. आजची आमची तिसरी पिढी आहे, हा प्रश्न आहे. आणि शाहीर आपण वाचक आहात, आपण सुद्धा त्याच घराण्यातून येत आहे. परवाच्या बारीमध्ये सुद्धा माझ्या घराण्याने एक प्रश्न दिलाय, जो मथुरेचा प्रश्न दिलाय. शाहीर परवाचा सुद्धा प्रश्न किंवा त्या प्रश्नाची कोणतीही बाजू आजचा आम्ही प्रश्न दिलाय, समाजालाही देतोय. पण अजून आवर्जून सांगतो, कारण तुमच्या घरामध्ये फार मोठे वाचक आहेत, मी त्या सगळ्यांचा सन्मान करतो, शाहीर तुमचाही सन्मान करतो म्हणून. आणि या समाजासाठी आम्ही आज एक आमच्या पद्धतीने काही नवीन पायंडा पाडतोय. आमच्या घराण्यातील 2 शाहिरांच्या माध्यमातून जे 2 प्रश्न चालू आहेत, मागच्या बारीमध्ये झालेला जो आमचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला बाजू जरी आपण इथे दिली तरी शाहीर तुमचा जाहीर सत्कार करू, जाहीर सत्कार करू शाहीर. आणि आजचा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी, समाजाच्या माहितीसाठी आमचा आजचा प्रश्न आहे. शिवशंकरानं नंदीला आज्ञा दिली की हे नंदी भूतलावरती जा, हे नंदी तू भूतलावरती जा, तिथे मनुष्य फार बेजार झालाय, त्याला तुझ्या गायनानं, नृत्यानं, भजनानं तल्लीन कर. आणि नंदी शिवशंकराची आज्ञा क्षीर सावंत मांडून नंदी भूतलावर यायला निघाले. ज्यावेळी नंदी भूतलावर यायला निघाले त्यावेळी नंदी बरोबर मंडळी किती होती आणि ते पर्व कोणते चालू होते बुवा? 2च साधे सोपे प्रश्न आहेत. ज्यावेळी नंदी भूतलावर येत होते त्यावेळी त्यांच्या सोबत मंडळी किती होती आणि ते पर्व कोणते होते बुवा? आणि एक बाजू विषय ग्रंथ आधारे असावा. जर का आपण माझ्या ग्रंथाचं नाव अध्यायाचं पान जरी सांगितलं बुवा तरी आजी आम्ही या प्रश्नाला पुढच्या बारीमध्ये 22 तारखेला तुमच्यासाठी अजून वाव देऊ बुवा. कारण आपण वाचक मंडळी आहेत, जरूर अभ्यास करून आलाय. हा प्रश्न या आधी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला असेल. अपेक्षा करतो आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जरूर प्रयत्न करा. प्रश्न बदलायला सुरुवात करतो. सुनो ससुर जी नवजिद छोड़ो, सुनो ससुर जी नवजिद छोड़ो,
जाएगी दुल्हे राजा के साथ काय म्हणायचं ज्ञान मला आहे दिले गुरुनी ज्ञान मला आहे दिले गुरुनी मांडावर बैसोनी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मरदानी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मरदानी ज्ञान मला आहे दिले गुरुनी ज्ञान मला आहे दिले गुरुनी मांडावर बैसोनी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मरदानी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मरदानी ओ नंदी बोले मी गाव भूतलावर मानवा जाऊन सावर गडामाती भजन कीर्तन मानवा तल्लीन नृत्य गायन गजर सांगावे कर्म सांगावे कर्म कृष्ण सुना सांगतोय पुन्हा कृष्ण सुना सांगतोय पुन्हा द्यावा पटोनी माझा प्रश्न सोडूनी वदावा वरदानी माझा प्रश्न सोडूनी वदावा वरदानी होती मंडळी किती शोधव्या गंधामती ग्रंथ पुराण सांगती देवाधिकांची कीर्ती देवाधिकांची प्रभाकराची नीती शशी निलेश शिकती अभिषेक सांगमाती विनयची निर्मळ माती विनयची निर्मळ माती घरान मोठा नका बोलू खोटं घरान मोठा नका बोलू खोटं या समारंभणी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा वरदानी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा वरदानी ज्ञान मला आहे दिले गुरुनी ज्ञान मला आहे दिले गुरुनी मांडावर बैसोनी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा वरदानी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा वरदानी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा वरदानी माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा
आलेलं पारितोषिक दत्तकृपा साऊंड सर्व्हिस माझे बंधू पंकज दादा येरी वैभव पडे यांच्या माध्यमातून सिद्धेश मेस्त्री राजेश गुरव गणपती सॉंग वाजवायचं आहे, जरूर वाजवलं जाईल, फरमाईश आहे. आणि या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जरूर या वर्षाचं जे ट्रेंडिंगचं गणपती सॉंग आहे सिद्धेश मेस्त्री कीबोर्डच्या माध्यमातून धन्यवाद. सन्माननीय शाहीर अनिलजी गराडे, आम्ही आमची पहिली वारी संपली असं जाहीर करतो आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण संचाला पहिल्या वारीच्या शुभेच्छा देतो.